कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. मनाला हुर हुर लावी, सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. नमस्कार. आज आमचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आमच्या शाळेने कोर्नोली शाळेने केला, याच्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभारी आहे. नमस्कार, मी अक्षरा. आता त्यांची सुद्धा भेट होणार नाही, त्यांच्यासोबत आपण एका शाळेत वर एका बेंचवर बसवतो. खरं तर ते शाळेतले मित्र मैत्रिणी आणि त्यांच्यासोबत ते यानंतर इयत्ता 7वीची आसावरी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते. नमस्कार, माझे नाव आसावरी. मी इयत्ता 5वी संपतानाच इथे आले होते. तेव्हा आमचे आनंद पाटील सर, म्हणजे अजून मला तेव्हा कोणाची ओळख नव्हती. तेव्हा आनंद पाटील सर आमचे शिक्षक म्हणून नाही तर एक मित्रासारखे आमचे वागायचे. शिकवताना बी ते खूप छान शिकलो. त्यावेळी आम्हाला 5वी ते 6वी पर्यंत आनंद पाटील सर होते. आम्ही त्यांच्या संग असं वाईट असं बोलतो आणि आम्ही बोलताना आम्ही उलट सुलट बोलत. त्याबद्दल सर आम्ही तुम्हाला माफ करा सर आम्हाला. त्यानंतर आम्ही 7वीत आलो. 7वीत आम्हाला सुहास पाटील सर होतं. ते आम्हाला असं जरा रागीतच होतात, पण आम्हाला छान शिकवतात. सरांनी पहिल्यांदा आलं त्यावेळी निम्म निम्म भाग होतात. खेळायला अस्वाली सर, अण्णा पाटील सर आम्हाला शिकवतात, खूप छान शिकवतात. ज्यावेळी आम्ही 6वीला आलो त्यावेळी आम्ही सरांनी म्हणलो सर आम्ही दुसऱ्या वर्गात जाणार किंवा आम्हाला वर्ग सरांसंग भांडू पण लावलो, पण सर आम्हाला समजून घेत होतात. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. मला
कविता कसे सांगा. शाळेच्या या अंगणात वागले खेळलो असतो आनंदाने. आज घेऊन जाताना डोळे भरून येतात अचानक पाण्याने. कधी गुरुजींचे वाढले नजरेत विसरांतीची साथ. या आठवणींचा कायम राहावा. सुरे नवी स्वप्ने, नवी दिशा, नवा प्रवास सुरू होईल. मात्र शाळेत काकडे मी स्वतःची पहिल्यांदा आलो तेव्हा आम्हाला आनंद पाटील सर खूप काही छान शिकवायचे. ते आम्हाला गोष्टी पुस्तक वाचायला सांगायचे व त्यांच्या शिक्षणातून आम्हाला बराच अनुभव मिळाला. आजचा क्षण आनंदाचा आहे पण डोळ्यात थोडं पाणी आहे. तुमच्या सोबतच्या आठवणी मनात कायम कोरल्या जातील. तुमची मेहनत, स्वभाव आणि मदतीची भावना आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. तुमचा माझ्या लाडक्या विद्यार्थी, आजचा दिवस आम्हाला सर्वांसाठी खूप सविस्तर, भावनात्मक आहे. एका बाजूला अभिमान वाटतो की तुम्ही प्राथमिक शिक्षणाचा टप्पा यशस्वी माणूस झाला. आयुष्यात तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा किंवा मोठे अधिकारी व्हा. पण त्याआधी एक माणूस जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे हा वेळा बरासा अरे अंगणी पुन्हा काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. निमित्तानं आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या प्रिय मुख्याध्यापक आणि माझे सर्व गुरुवर्य शिक्षक वृंद, आज इयत्ता 7वीचा सदिच्छा समारंभ आज इथं संपन्न होत आहे. खरं तर माझ्या 26 वर्षामध्ये नोकरीच्या कुठे जायचो कधी आणि हरवले संबोधन सारखं कसे कोण जाणे हे माझ्या पाठीने फिरायचे शिकले तो वाडीत त्यांच्या नको बसायचे. गाणे मला पाठीमागे हात मारायचे. माझं लक्ष नसलं की मला शेट ओरडायचे मला. खेळामध्ये सहभाग ठाणे घ्यायचा. कसे आणि त्याच सोडवावे त्याच वर्षी कसे त्याच वेळी वागले हे सगळं चारही महिला वर्गांच्या माध्यमातून मला राबवलं जातं. अतिशय स्कॉलरशिप मध्ये कधी चालू वाढले होतं. कळेना सुरे आणि खेळामध्ये सुनी सारी काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. आमचं वर्ग शिक्षक सहकार्य जरी नसले तरी त्यांनी आम्हाला सांगितले की तुमच्या सोबत काय आहे. तुम्ही कुठेही जा, मी तुमच्या सोबत आहे असं म्हणून केलं. आणि आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. आमच्याकडनं तुम्हाला काय बोललं ती अवखळवेली आज सदिच्छा समारंभ किलबिल या सारी सदिच्छा समारंभाच्या निमित्तानं उगीच मनाला